20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा. संदेश चष्माघर. सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट. प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5 ते 25% सूट. एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट. ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील. ठिकाण पहिला मजला, संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख. 9270 37 41 74 आणि 9150 290 290. कोपरगाव येथील संजीवनीच्या 74 विद्यार्थ्यांची सेलेबल टेक्नॉलॉजीमध्ये निवड झाली आहे. सेलेबल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही मायक्रोसॉफ्ट गोल्ड पार्टनर कंपनी असून जगभर या कंपनीच्या शाखा आहेत. डेटा सायन्स अँड क्लाउड क्षेत्रामध्ये नवोदित अभियंत्यांची आम्हाला गरज आहे. त्यासाठी आम्हीच अगोदर प्रशिक्षण देतो आणि त्यातून इंजिनियर निवडतो. त्यासाठी आम्ही कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञान शिकवलं जातं याचा अभ्यास केला. त्यानुसार संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. तर पहिल्याच फेजमध्ये आम्हाला तब्बल 74 विद्यार्थी मिळाले. कारण या ठिकाणी विद्वत्ता आणि गुणवत्ताधारक शिक्षण दिलं जातं, असं सेलेबल टेक्नॉलॉजीचे हेड कॅम्पस रिक्रुटर L&T श्री सार्थक आचार्जी यांनी म्हटलंय. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सेलेबल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये परस्पर समझोता करार होऊन कंपनी प्रायोजित सेंटर ऑफ एक्सलन्स या आधुनिक संगणकीय प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. तर तृतीय वर्षामध्ये असतानाच प्रथम ट्रेनिंग आणि नंतर नोकरीसाठी निवड झालेल्या 74 आधुनिक तंत्रज्ञान अवगत प्राप्त विद्यार्थी आणि त्यांच्या भाग्यवान पालकांचा नेमणूक पत्र देऊन सत्कार केला गेला. या संयुक्तिक कार्यक्रमात आचार्यजी बोलत होते. picked few colleges from Maharashtra और उन्होंने कहा कि संजीवनी एक ऐसा कॉलेज है जहाँ पे आपको ट्रस्ट, लॉयल, स्टेबल एंड ब्राइट स्टूडेंट्स मिलेंगे. ऑब्वियसली मेरे लिए बहुत नया था जयपुर से एक टीयर 3 के अंदर एक कैंपस आइडेंटिफाई करना, और जब तक आप वहाँ जाओगे नहीं, आप उनके मैनेजमेंट से बात नहीं करोगे, आपको पता नहीं चलता. When we came here last time for the hiring, we recruited something 25 students, and उस time I had a belief with the hiring team, Sahil, Anurag and all my team members, कि let's set up something over there and let's triple the number, like 50-60 people अगले साल हमें हायर करना है इस कैंपस से, क्योंकि क्वालिटी हमें दिख गई थी. And as a recruiter, if I don't have that eyes to identify the diamonds, तो मेरा कोई काम नहीं है. So we thought this is the campus from Maharashtra where we will set up a COE, and it indeed वो आज success हुआ, and all thanks to the entire Sanjeevani management, entire people day in day out, they have worked really hard for creating that infrastructure for all of your child and for your future for them. Today when we started this training, हमने फरवरी से स्टार्ट किया. आपको पता होगा, आपके बच्चे ट्रेनिंग करते होंगे, घर जाके भी करते होंगे. फरवरी से ट्रेनिंग स्टार्ट हुई. 3-4 महीने में वी वर सो मच कॉन्फिडेंट कि वी हैड इन्वेस्टेड ऑन अ राइट प्लेटफॉर्म. ये हमें समझ में आ गया था जब मेंटर से हम बात करते थे, अतुल से मेरी बात होती थी. बच्चे खुश हैं, बच्चे ट्रेनिंग कर रहे हैं. सी, जब बच्चे आते हैं दे हैव no knowledge or some knowledge. It was our duty to make them aware कि future technologies क्या है, industry की requirements क्या है. हमने वो चीज समझाया, वो एक bridge बनाया, academics और industry की bridge. and इस चीज को संजीवनी की मैनेजमेंट ने बहुत अच्छे तरीके से समझा, जिसमें स्टूडेंट्स की भी बहुत अच्छा कॉपरेशन रहा. मुझे लगता है उन्हें लगता होगा कि क्या 3-4 महीने के बाद मुझे जॉब मिलेगी. डाउट होता है, पेरेंट्स को भी हो सकता था कि आज वो ट्रेनिंग्स कर रहे हैं सैटरडे को, संडेज को, बिकॉज ये ट्रेनिंग्स वीक में एक बार होती थी, शनिवार रविवार को. डाउट होता है क्या कर रहे हो 3 घंटे आप लोग. बट आज वी वर सो हैप्पी, आई एम रियली हैप्पी कि 74 स्टूडेंट्स फ्रॉम दिस कैंपस एंड दिस नंबर, जो मराठी में आप लोगों ने कहा तो सुना कि ये फेज 2 वापस स्टार्ट होगा. यावेळी कंपनीचे असोसिएट HR साहिल बागवान, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्ट्रॅटेजिक हेड डॉक्टर शांतम शुक्ला, चीफ टेक्निकल डायरेक्टर विजय नायडू, डायरेक्टर डॉक्टर AG ठाकूर, कम्प्युटर विभागाचे प्रमुख डॉक्टर DB क्षीरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉक्टर VM तिडके,
ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे समन्वयक प्राध्यापक अतुल मोकळ यांची व्यासपीठावर हजेरी होती. तर कंपनीनं निवड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय होती. नेमकी ह्या कंपनीची ट्रेनिंग दहा आठवडे झाले सुरू झाली होती कंपनीची ट्रेनिंग. तर या कंपनीच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बरेचसे नवीन शिकायला भेटलं. पॉवर ॲप्स हे सिव्हिलसाठी डोमेन होतं. तर मग ह्या पॉवर ॲप डोमेनमध्ये आम्हाला बरेचसे काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि जेणेकरून हे म्हणजे पुढं पण आमच्या याच्यामध्ये आम्हाला वर्कआउट होईल. पुढं पण आमच्या याच्यामध्ये आम्हाला खूप याचा यूज होईल. आणि पॉवर ॲप हे एक असा प्लॅटफॉर्म आहे की जे सिव्हिल आणि मेकॅनिकल जे नॉन IT स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कॉलेजने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या पूर्ण ट्रेनिंगमधून आम्हाला सिलेक्ट करण्यामध्ये आलं आणि आता 1 ऑगस्टपासून आमची इंटर्नशिप चालू होईल. आता मेन इंटर्नशिप. ओके, चालेल. कसं झालं की सेलेबल कंपनी ही कॉलेजमध्ये पहिल्यांदा 3rd इयरच्या पोरांसाठी प्री रिक्रुटमेंट करायसाठी आली होती. तर जेणेकरून म्हणजे मी थँक्यू मानतो की जे आपले ठाकूर सर आहेत HOD डायरेक्टर ठाकूर सर, परत जे क्षीरसागर सर आहे जे HOD इलेक्ट्रिकलचे क्षीरसागर सर, त्यांचे मी खूप आभार मानतो की जेणेकरून त्यांनी ही वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी आमच्यासाठी आणली. परत मी थँक्यू करतो की सेलेबलचे जे सार्थक आचार्यजी सर आहेत ज्यांनी आम्हाला या कंपनीमध्ये काम करण्यासाठी संधी दिली. नंतर मी आमचे जे HOD बोरकर सर आहेत आणि अतुल मोकळ सर आहेत ज्यांनी हे सगळे सेलेबलच्या कंपनी वर्कआउटमध्ये आम्हाला मदत केली. आणि जो आमचा सपोर्टिंग स्टाफ आहे सिव्हिलचा पूर्ण त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केले याच्यासाठी. आणि सेलेबल ह्या कंपनीमध्ये झाल्याबद्दल मी खरंच पूर्ण संजीवनी कॉलेजचे खूप आभार मानतो. अमित दादा आणि बाकी सर्व मॅनेजिंग स्टाफ आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटचे मी आभार मानतो. नमस्कार, मी शिवराज भोर. गेल्या 3 महिन्यापासून सेलेबल या मल्टीनॅशनल कंपनीचं ट्रेनिंग आमच्या संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चालू होतं. 3 महिन्यापासून जे इंडस्ट्री एक्सपर्ट आहेत ते आम्हाला ट्रेनिंग करत होते. या ट्रेनिंगमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगला अनुभव आम्हाला मिळाला की इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे काम चालतं, कशाप्रकारे प्रोजेक्ट हँडल केले जातात. छोट्या कन्सेप्ट आम्हाला बारकावे त्यातले समजले आणि हे सगळं करत असताना आम्हाला इंडस्ट्री एक्सपर्टचं मार्गदर्शनही मिळत होतं की नुसतंच म्हणजे टेक्निकली नाही तर कम्युनिकेशन कसं पाहिजे आपलं, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्हाला इंडस्ट्री एक्सपर्टकडून मिळत होतं. आणि इतकंच नाही म्हणजे सांगायला आनंद वाटतो की संजीवनी कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षातच म्हणजे अजून 3ऱ्या वर्षाची एक्झाम देखील झालेली आहे. त्या 3ऱ्या वर्षातच आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांना एक जॉबची ऑफर मिळते, चांगल्या पॅकेजची ऑफर मिळते. यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती नसेल असं मला वाटतं. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे माझ्यामध्ये काही बॅकहँड देखील आहेत. ते म्हणजे मी सांगू इच्छितो की आमच्या संस्थेचे चेअरमन असतील सन्माननीय नितीनदादा कोल्हे साहेब असतील, त्याचबरोबर अमितदादा कोल्हे साहेब असतील, या सर्वांनी म्हणजे एक कुटुंब प्रमुखासारख्या सगळ्या गोष्टी हँडल करून आज आम्हाला हा दिवस दाखवून देण्याचं काम केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ग्रामीण भागामधले जे मुलं आहेत त्या मुलांना पालक शिक्षणासाठी इतर विविध संस्थांमध्ये पाठवत असतो. परंतु मी स्वतः माझ्या पाल्याला संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाठवलं. कारण या संजीवनी परिवारावर आमचा सर्व पाल्यांचा फार विश्वास आहे. कारण इथले जे ट्रस्टी आहेत ते अमितदादा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे यांचा या कॉलेजवर फार अभ्यासपूर्वक असं त्यांचं काम असतं. आणि त्याचमुळे या कॉलेजमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. या कॉलेजमध्ये विविध देशातल्या विविध भाषा या ठिकाणी शिकवल्या जातात. चांगलं शिक्षण दिल्यामुळे आमच्या पाल्यांना या ठिकाणी शिक्षण घेत असतानाच नोकरी लागते, ते कमवते होतात. आणि त्यासाठी येथील जे मॅनेजमेंट आहे, जे शिक्षक आहेत, हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे परिश्रम घेतात. पालक अतिशय कष्टाने पाल्यांना शिक्षण देत असतात, परंतु पुढे नोकरी लागत नाही.
त्या नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं, कारण ग्रामीण भागातील पालकांना यामधलं काहीच माहीत नसतं. परंतु अभ्यासपूर्वक असं इथे मॅनेजमेंट काम करते आणि आमच्या पाल्यांना आता नोकरी लागली. फार अतिशय आम्हाला आनंद झाला. मी संजीवनी परिवाराचं संपूर्ण स्टाफचं मी आभार मानतो. माझ्या मुलाचं सिलेक्ट व्हायचं कारण म्हणजे जी संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज आहे त्यांचे हे खरं श्रेय आहे आणि त्यांच्या श्रेयामुळं माझ्या मुलाला चांगले म्हणजे थर्ड इयरला असतानाच त्याला नोकरी मिळाली. तर मी अमित दादा पोले, नितीन दादा पोले आणि मॅनेजिंग सगळ्या स्टाफचे खूप आभार व्यक्त करतो. आणि असंच त्यांच्या अशाच बरेच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट घेऊन आणखी मुलांना चांगले चान्स मिळवून एवढीच अपेक्षा करतो. नमस्कार, मी डॉक्टर डी क्षीरसागर, हेड ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. संजीवनीमध्ये मी 28 वर्षापासून कार्यरत आहे आणि आज संजीवनीने अजून एक माइलस्टोन अचीव केलेला आहे. त्याच्यामध्ये सिलेबल टेक्नॉलॉजीज हे जे मायक्रोसॉफ्टचे गोल्ड पार्टनर आहेत या कंपनीसोबत आमचं टायअप आणि MOU झालं होतं. त्याच्या अंतर्गत सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यापासून रिगरस ट्रेनिंग सुरू होतं आणि याच ट्रेनिंगचा भाग म्हणून आमचे थर्ड इयरचे 74 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सिलेबल कंपनीने थर्ड इयरमध्येच केलेलं आहे. आणि हे विद्यार्थी फक्त कम्प्युटर आणि IT विभागातील नसून बाकीच्या विभागातील मुलांची ह्याच्यामध्ये निवड झालेली आहे. तर ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे संजीवनीसाठी. आणि टेक्नॉलॉजी ट्रेनिंग्स, इंडस्ट्री टायअप्स, MOUs आणि ॲटॉनॉमी की जी आम्हाला 4 वर्षापूर्वी मिळाली होती, या माध्यमातून आम्ही हे सगळ्या माइलस्टोन्स अचीव करतो आहे. आणि संजीवनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच थर्ड इयरमध्ये असतानाच मुलं सिलेक्ट होत आहेत, मुलांची निवड होते. आणि या मुलांचं इंटर्नशिप ट्रेनिंग 1 ऑगस्ट 2022पासून सुरू होणार आहे. आणि हे इंटर्नशिप ट्रेनिंग जे आहे ते सुद्धा पेड असणार आहे, त्यामध्येही त्यांना स्टायपंड मिळणार आहे. तर ही निश्चितच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि भविष्यात जे काही आमचे MOUs आणि इंडस्ट्री टाईप झाले आहेत त्या माध्यमातून अधिकाधिक मुलांना थर्ड इयरमध्ये असतानाच उत्तमोत्तम ट्रेनिंग देऊन त्यांची निवड कशी होईल याकडे आमचा मानस असेल. आणि भविष्यात असे अनेक विद्यार्थी थर्ड इयरमध्येच प्लेस होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. सेलेबल टेक्नॉलॉजी या कंपनीचे देशातील अनेक विद्यापीठं, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याशी टायअप आहे. तरी देखील या कंपनीनं संजीवनीसारख्या ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करून येथे सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी केली. माजी मंत्री कैलासवासी शंकरराव कोल्हे यांचं नेहमीच सांगणं असायचं की आपली मुलं शिकली पाहिजे, इंडस्ट्रीला जे अभिप्रेत आहे ते आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. हे साध्य करण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ॲटोनॉमस संस्था असल्यामुळे इंडस्ट्रीला अभिप्रेत असणारे विषय आपण अभ्यासक्रमात समाविष्ट करू शकलो. आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून सन 2021-22च्या अंतिम वर्षातील 626 विद्यार्थ्यांना आपण नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देऊ शकलो, असं अमित कोल्हे यांनी म्हटलंय. संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आणि इतिहासातल्या आजच्यापर्यंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इतिहासात आज पहिल्यांदा असं होत आहे की थर्ड इयरची मुलं परीक्षा द्यायच्या अगोदर त्यांना प्लेसमेंट भेटत आहे. ही सर्व संकल्पना आमचे स्वर्गवासी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांची होती की आपण ऑटोनॉमस झालो पाहिजे, इंडस्ट्रीला काय पाहिजे हे आपण देऊ शकलं पाहिजे आणि आपले मुलं बाहेर जाऊन त्यांचा नॉलेजवर त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स इतरांना दाखवलं पाहिजे. आणि साहेबांचा विजन एकदम छान होता की वर्ल्ड क्लास प्रोफेशनल्स बनवायचे आणि त्यालाच अनुसरून ऑटोनॉमीला आम्ही गेलो. आणि आज त्याचा एक पहिला आपल्याला त्याचा एक आउटपुट दिसत आहे की सेलेबल टेक्नॉलॉजीज बरोबर आपण आज MOU केला. त्यांनी मागच्या वर्षी 4 महिने ट्रेनिंग घेतली आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आज 74 मुलांना थर्ड इयरला एक्झामच्या अगोदर प्लेसमेंट मिळाली. या 74 मुलांना ऑन अन ॲव्हरेज 6 लाखाचा पॅकेज दिलेला आहे. आणि ह्या 74 पैकी 5 मुलांना साधारण 8 ते 10 लाखाचं पॅकेज त्यांनी ऑफर केलेलं आहे. म्हणजे ही सर्व सुरुवात जी झालेली आहे ती पूर्णपणे ऑटोनॉमीच्या मुळेच शक्य झालं आहे. मला आमच्या प्रिन्सिपल डॉक्टर A.G. ठाकूर, आमचे HODs, सर्व स्टाफ मेंबर्सचं कौतुक करावं वाटतं, कारण की त्यांनी जी संकल्पना आदरणीय स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी मांडली
जी संकल्पना आदरणीय नितीनदादा विपिनदादा यांच्या यांनी पुढं नेली ती आज कुठंतरी त्याचा आज रिझल्ट दिसत आहे. आणि ॲज अ मॅनेजमेंट मी पालकांचाही आभार मानतो की त्यांनी आमच्यात कॉन्फिडन्स दाखवला. ह्या निमित्ताने मी एकच ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात असे अजून चांगल्या कंपनीज आपल्याकडे येतील आणि याचा फायदा निश्चितच रूपे पालकांना व विद्यार्थ्यांना होईल. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला, जो आपण विश्वास दाखवला आदरणीय नितीनदादा विपिनदादा यांच्या संकल्पनेला की आपली मुलं शिकले पाहिजे, बाहेर गेले पाहिजे, याबाबत मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि अपेक्षा करतो की अशाच पद्धतीने आपण हातात हात घेऊन काम करू, जेणेकरून इंडस्ट्रीला लागणारं टॅलेंट आपण देऊ शकतो. धन्यवाद. यावेळी अनेक पालकांनी संजीवनी प्रति कृतज्ञता व्यक्त केली, तर प्राध्यापक अतुल मोकळ यांनी सर्वांचे आभार मानले. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.